तर नारळी पौर्णिमेच्या कार्यक्रमादरम्यान वरळीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि एकनाथ शिंदेंच्या सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते। यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। पोलिसांनी मध्यस्थी करत एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरेंना जाण्यासाठी मार्ग करून दिला। या 5 मिनिटाच्या काळात कार्यकर्ते आक्रमक झाले। एकनाथ शिंदे तिथून जात असताना आदित्य ठाकरे त्यांच्याकडे पाहत होते अशी माहिती आहे। तर एकनाथ शिंदे परतीच्या मार्गाने गेले तर आदित्य ठाकरे समुद्राच्या बाजूने पुढे गेले। पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना वेगळे करण्याचा प्रयत्न केला। अरुंद गल्लीतून दोन्ही नेते पास होत असताना कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचंही पाहायला मिळतं। राज्यकर्त्यांनी कुठेतरी कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्यांचीच आहे। एखादा जर एकमेकांच्या समोर येत असेल किंवा एखादा वेळेचा हे ठेवून एकमेकांच्या बरोबर समोर न येण्याचा आणि कार्यकर्त्यांचा संघर्ष टाळण्याचा प्रयत्न त्यांनी करणं गरजेचं आहे। परंतु आव्हानाला आव्हान देण्याच्या बाबतीमधली जी वेळा एखादी परिस्थिती निर्माण होते आणि ते राज्यकर्त्यांच्या माध्यमातून होत असेल तर मला वाटतं दुर्दैव आहे। कायदा सुव्यवस्था आणि कायद्यामधलं राज्य पाळण्याची जबाबदारी ज्या सरकारची आहे त्या सरकारमधल्याच असलेल्या लोकांनी ती काळजी घेणं गरजेचं आहे। तर चांगली गोष्ट आहे की त्यांना एकतरी वरळी कोळीवाडा एवढा मोठा आहे हे तरी समजलं। आणि मी तर ज्यावेळी ते भेटले त्याने बोललं की साहेब दरवर्षी येत चला, तुम्हाला किमान माहीत तरी पडलं असेल। अरविंद सावंतांचा काय संबंध आहे वरळीशी? जर एकनाथ शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आहेत, त्या मंडळाने त्यांना आमंत्रण देऊन बोलावलं। तुमच्या काय बापाच्या मालकीचं आहे का वरळी? वरळी काय तुमचा 7-12 तुमच्या नावावर आहे का? अरविंद सावंत अजून महिलांवरती हात उचलताय। तुमच्या जर हिंमत असेल, आता आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहे तुमच्या मतदारसंघात, तुमच्या होम पिचवर या ठिकाणी आलेलो आहे, तुमच्या हिंमत असेल तर या समोर